नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीची गोड चटणी म्हणजेच मुरांबा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे किसून, 2 कैऱ्या घेतल्या आहेत तोतापुरी, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे जिरं घेतलेला आहे, 2 चमचे बडीशोप, अर्धा चमचा मेथी दाणे, काळे मिरी घेतलेले आहे 10 ते 12, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, काळं मीठ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण स्वच्छ पाण्याने कैरी धुवून घेतलेली आहे। आपण आता कैरीची साल काढून घेऊ। मग इकडे मी किसणी घेतलेली आहे, त्याच्यावर आपण आता ही कैरी किसून घ्यायची आहे। आपल्याला कैरी अशी किसून घ्यायची, कैरी असा किस झाला पाहिजे कैरीचा। इकडे आपली कैरी किसून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता ह्याच्यामध्ये किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे, असा गूळ घालून घ्यायचा। मग साखर घालून घ्यायची। मग हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने। आपल्याला हे अर्धा 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कैरीला थोडं पाणी सुटेल। आपण आता हे अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊ। आपण आता मसाला करून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला। मग बडीशोप घालून घ्यायची आहे, मग मेथी दाणे घालून घ्यायचे, काळी मिरी घालून घ्यायची। मग हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचं आहे। आपले 2 ते 3 मिनिटं भाजून झालेले आहेत। आपण आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत। मग मिक्सरमध्ये जाडं भरडं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आपला मसाला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपला अर्धा तास झालेला आहे, बघू शकता तुम्ही। कैरीला चांगलं पाणी सुटलेलं आहे। आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता कैरीचा किस घालून घेणार आहोत, असं घालून घ्यायचं। मग जोपर्यंत आपला गूळ वितळत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। आपला गूळ वितळलेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालणार आहोत, मग काळं मीठ घालणार आहोत, मग चवीनुसार मीठ घालणार आहोत। आणि जो आपण मसाला केला होता जिरं, बडीशेप, काळी मिरी आणि मेथीचा, तो घालून घेणार आहोत। मग हे असं मिक्स करून घ्यायचं। आपली कैरीची गोड चटणी किंवा मुरंबा आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। खायला पण अगदी चटपटीत असा कैरीची गोड चटणी व मुरंबा नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा। माझी ही कैरीची गोड चटणी किंवा तुम्ही त्याला मुरंबाही बोलू शकता, ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।